Hello dear student, once again I am here for you the class 10th. जसं की आपल्याला माहीत आहे की मागच्या अनेक वर्षापासून आपण वर्ग 10वीचे सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे आपण क्लासेस घेऊन राहिलो. ओके, आणि आपले रिझल्ट्स पण फार जबरदस्त असे रिझल्ट्स आहेत 10व्या वर्गामध्ये. यावर्षीसुद्धा आपल्या 10व्या वर्गाचा जो सायन्सचा रिझल्ट आहे बेटा तो 100% आहे आणि 100पैकी 100 आउट ऑफ 97 ओके 95 96 असे स्कोअर करणारे भरपूर विद्यार्थी आपल्या क्लासमधनं यावर्षी पास झालेले आहेत. तर याचीच कंटिन्युटी आपण यावर्षी ठेवत सायन्स आणि टेक्नॉलॉजी जो तुमचा 10व्या वर्गाचा जो पार्ट आहे तो आपण परत स्टार्ट करून राहिलो. ओके, आणि त्यामध्ये जर समजा तुम्ही आता पाहिलं तर तुमच्या या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बुकला जर समजा तुम्ही व्यवस्थितपणे जर समजा तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये दोन तुमचे काय आहेत पार्ट्स आहेत. देअर आर 2 पार्ट्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 10th. त्यामध्ये पार्ट 1 मध्ये बेटा हे सर्व चॅप्टर्स मी इथे लिहून ठेवलेले आहेत. ओके, दीज आर द ऑल चॅप्टर्स विच आर इन्क्लुडेड इन पार्ट 1st अँड देर इज अनदर बुक फॉर युअर 10th क्लास सायन्स. जे दुसरं बुक आहे त्यामध्ये तुम्हाला बायोलॉजीशी रिलेटेड काही चॅप्टर्स आहेत. तर आपण जर विचार केला की सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 10च्या पहिल्या पार्टचा, तर बेटा याच्यामध्ये काही तुम्हाला टॉपिक जे आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत. तर याचा जर समजा तुम्ही जनरली विचार जर केला बेटा सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा, ओके, तर तुमच्या 10वीच्या सायन्सच्या तुम्हाला ज्या सब्जेक्टला जर आपण समजा डिवाईड करतो म्हटलं तर त्यामध्ये जास्तीत जास्त 3 प्रकारच्या टॉपिकवर तुम्हाला चॅप्टर्स हे दिलेले आहेत. ओके, ते कोणत्या कोणते आहेत तर काही चॅप्टर्स तुम्हाला याच्यामध्ये ओके फिजिक्स या विषयाशी रिलेटेड आहेत. त्यानंतर काही चॅप्टरचा जर समजा तुम्ही अभ्यास केला किंवा त्यांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्यामध्ये काही केमिस्ट्रीचे चॅप्टर्स असतील, केमिस्ट्री. आणि जो सेकंड पार्ट आहे बेटा त्यामध्ये मॅक्सिमम बायोलॉजी या विषयाशी निगडीत चॅप्टर्स तुम्हाला आहेत. ओके, बट टुडे आय एम हिअर इन फ्रंट ऑफ यू with फर्स्ट पार्ट ऑफ युअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1st. आपण सुरुवातीला सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या पहिल्या पार्टचाच आपण याच्यामध्ये विचार करू की ज्यामध्ये सुरुवातीला आपल्याला या पहिल्या पार्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीशी रिलेटेड तुम्हाला काय आहे चॅप्टर्स आहे. याचा अभ्यास जर तुम्ही पाहिला तर आय हॅव अ लिस्ट ऑफ युअर पार्ट 1st ऑफ 10th क्लास. या 10व्या वर्गाच्या पहिल्या पार्टची लिस्ट मी इथं तयार करून ठेवलेली आहे. देअर आर द 10 नंबर्स ऑफ चॅप्टर्स इन फर्स्ट पार्ट. ते कोणते आहेत बेटा, तर पहिला आहे ग्रॅव्हिटेशन. दिस इज अ पार्ट ऑफ फिजिक्स. हा फिजिक्सचा पार्ट आहे. ओके, त्यानंतर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, ग्रॅव्हिटेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. रोज तुम्हाला ग्रॅव्हिटेशन हेल्प करते आणि त्राससुद्धा देते हे माहीत आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्याशीच रिलेटेड सर्व काही आपल्याला याच्यामध्ये स्टडी आहे. ग्रॅव्हिटेशन पहिल्या चॅप्टरमध्ये जो आपण पाहू सुरू करणारच आहे मी लवकरच. ओके, त्यानंतर बघा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे बेटा. याच्यामध्ये आपल्याला पिरियॉडिक टेबल्स जसे तुम्हाला 8व्या 9व्या आणि 10व्या वर्गामध्ये एलिमेंट्स पार्ट करायला सांगतात. ओके, शाळेमध्ये क्लासेसमध्ये 20 एलिमेंट्स पहिले 20 एलिमेंट्स आपल्याला पार्ट करायचे असतात. तर त्या 20 एलिमेंटचा आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास आहे, परंतु ते 20 एलिमेंट हे पिरियॉडिक टेबलमधूनच घेतलेले असतात आणि त्यांचा तुम्हाला विशिष्टपूर्ण असा अभ्यास ओके सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन त्यांचं कसं केलेलं आहे, त्यांचा अभ्यास कसा आहे तुम्हाला या चॅप्टरमध्ये आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ ॲन एलिमेंट्स. ओके, त्यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे बेटा हा तिसरा चॅप्टर हा सुद्धा केमिस्ट्रीचा आहे. काय नाव आहे त्याचं, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. आय रिपीट, केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स पाहतो लक्षात की ज्या आपल्याला माहिती नसतात परंतु त्या ऑलवेज होत असतात. रिॲक्शन्स होतात आणि त्या रिॲक्शन्समध्ये जे पार्टिसिपंट्स असतात, जे रिॲक्टंट्स असतात बेटा, काही प्रॉडक्ट्स असतात. ओके, त्यांच्यापासून एक काय भेटते आपल्याला इक्वेशन भेटते, त्याला आपण केमिकल इक्वेशनसुद्धा म्हणतो. शॉर्ट अँड स्वीट त्याचं एक काय असते, पूर्ण मोठ्या केमिकल रिॲक्शनचं एक शॉर्ट अँड स्वीट एक इक्वेशन त्याला म्हणतो आपण केमिकल इक्वेशन. किती प्रकारचे केमिकल रिॲक्शन आहेत, कोणत्या कोणत्या आहेत, कशा होतात, त्यांचे इक्वेशन्स कसे लिहायचे असतात, त्यांना बॅलन्सिंग कसं करायचं असते, हा सर्व भाग तुम्हाला या केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन या पार्टमध्ये आहे. त्यानंतर बेटा सेकंड जो नेक्स्ट जो चॅप्टर आहे तुम्हाला इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक करंट म्हटलं तरी चालेल. तर हा प्युअरली फिजिक्सचा पार्ट आहे लक्षात. त्यानंतर हीट हा सुद्धा फिजिक्सचाच पार्ट आहे. इलेक्ट्रिक करंट वी यूज द इलेक्ट्रिसिटी इन अवर डेली लाईफ.
वी कॅन ऑब्झर्व इलेक्ट्रिसिटी इन स्काय. लायटनिंग्स जे होतात त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी खूप मोठ्या प्रमाणात काय होते, क्रिएट होते. बट वी कांट स्टोअर इट अँड वी कांट यूज इट, वी कॅन जस्ट ऑब्झर्व इट. ओके. लायटनिंग्स किंवा आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिसिटी असते ही करंट इलेक्ट्रिसिटी आहे बेटा, ही वाहणारी आहे. आणि आकाशामध्ये जी असते ती स्टॅटिक्स इलेक्ट्रिसिटी आहे, त्याला आपण म्हणतो थांबलेली. लक्षात, चार्जेसमुळे तयार झालेली असते आणि त्याला म्हणतो स्टॅटिक्स इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर हीट हा चॅप्टर आहे आपल्याला. ओके. वी नो दॅट ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट्स कॅन हीट. ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट्स हॅव सम एनर्जी, हॅव सम पोटेन्शियल एनर्जी. वी कॅन प्रोव्हाइड देम, वी कॅन प्रोव्हाइड एनी काइंड ऑफ एनर्जी टू ऑब्जेक्ट्स. अँड त्यांच्यापैकी एक एनर्जी म्हणजे कोणती आहे, हीट एनर्जी, की खूप महत्त्वाची आहे आणि चांगल्या प्रमाणात आपल्याला ती अभ्यासाला आहे या ठिकाणी 10व्या वर्गाच्या चॅप्टरमध्ये. आपण सुद्धा याचा खूप डिटेलमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करू की तुम्हाला काही प्रॉब्लेमच राहणार नाही. ओके. कारण तुम्हाला माहिती आहे की मी फिजिक्स 11th-12thला सुद्धा शिकवतो, त्याच्यामुळे आपल्याला या फिजिक्सच्या जे मेन चॅप्टर्स आहेत तुम्हाला 10व्या वर्गामध्ये याचा अभ्यास तुमच्याकडनं मी खूप चांगल्या प्रकारे करून घेत असतो. असं नाही की मी केमिस्ट्रीचे चॅप्टर यातले घेत नाही किंवा बायोचे घेत नाही, ते पण मी घेतो. परंतु आपल्याला जनरली मुख्यत्वे जो फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात तुम्हाला जास्तीत जास्त खूप जणांना हा पहिला पार्ट कठीण वाटतो, त्याच्यामुळे आपण जास्त याच्यावरती काय करतो, कॉन्सन्ट्रेट करतो, जास्त फोकस करतो. ओके. सो नेक्स्ट चॅप्टर इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके. द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा सुद्धा फिजिक्सचाच पार्ट आहे. इट इज अ पार्ट ऑफ फिजिक्स. रिफ्रॅक्शन, देर इज अ फेनॉमेना, देर आर डिफरंट काइंड्स ऑफ फेनॉमेना ऑफ लाईट. प्रकाशाचे वेगवेगळे काय आहेत, फेनॉमेना आहेत, गुणधर्म आहेत. त्या अनेक गुणधर्मांपैकी एक गुणधर्म जो आहे, त्याची जी प्रॉपर्टी आहे बेटा ती आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके. त्यानंतर आहे, हा सुद्धा फिजिक्सचाच पार्ट आहे. त्यानंतर आहे लेन्सेस. पाहता लेन्सेसमध्ये आपण काय पाहतो, तर लेन्सेसमध्ये आपण जनरली तुम्हाला 9व्या वर्गामध्ये सुद्धा हा याचा अभ्यास होताच. लेन्सेसमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे काय पाहतो, काच जे असतात, लक्षात. म्हणजेच लेन्स म्हणजे काय, इट इज अ वन काइंड ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. ऑप्टिकल्स किंवा ऑप्टिकचा अभ्यास त्याच्यामध्ये करतो आपण. ओके. त्यामध्ये वेगवेगळे मिरर येतात, लेन्सेस येतात, ज्याला आपण मराठीमध्ये भिंग म्हणतो. लक्षात. आपल्या चष्म्याला जे काच असतात ते काय आहेत, लेन्स आहेत एक प्रकारचे. त्याचा स्टडी आहे आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स एका ठिकाणी ठेवलेले असतात, एका साईडला, दुसऱ्या साईडला त्याची इमेज तयार होते. लक्षात. जसं आपण आपल्या डोळ्यांनी ज्या काही आपण ऑब्जेक्ट्स पाहतो, तर आपल्या डोळ्यातील जे लेन्स आहे ना बेटा, ती लेन्स सगळे हे फंक्शन काय करते, ऑपरेट करते. ओके. दॅट इज अ नॅचरल गिफ्ट, दॅट इज अ नॅचरल लेन्स विच इज फिटेड इन अवर आय. ओके. सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ फिजिक्स. देन देर इज अनदर नेक्स्ट चॅप्टर दॅट इज मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय, याच्यामध्ये आपण मेटलचा अभ्यास करतो. प्युरिफिकेशन ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ मेटल विच कम्स फ्रॉम द ओर्स ऑफ द अर्थ. आपल्याला जमिनीकडनं खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे काय मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे खनिजं मिळतात. त्याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्ससुद्धा असतात आणि ते मेटल्सला आपण काय करतो, प्युरिफाय करतो. त्यांना आपण आपल्या जीवनामध्ये यूज करण्यासाठी त्यांना आपण प्युरिफाय करतो, त्यांना एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्यांना यूज करतो. तो जो अभ्यास आहे बेटा हा येतो केमिस्ट्रीमध्ये. लक्षात. देन देर इज कार्बन अँड कंपाऊंड चॅप्टर. आणखी एक तुम्हाला चॅप्टर आहे केमिस्ट्रीचं, कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काय, की ज्यामध्ये कार्बन, तुम्हाला माहीत आहे की ॲबंडंट सोर्स कोणत्या एलिमेंटचा जर असेल पूर्ण जगामध्ये, तर तो एकमात्र असा एक एलिमेंट आहे, कोणता आहे, कार्बन. मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. ईच अँड एव्हरी सबस्टन्स अप्रॉक्झिमेटली त्याच्यामध्ये कार्बन असतोच. लक्षात. त्याच्या खूप सारे रिॲक्शन्स आहेत. जेवढ्या रिॲक्शन कार्बनच्या आहेत तेवढ्या रिॲक्शन जवळपास कोणत्याच एलिमेंटच्या एवढ्या आपल्याला आढळून येत नाही. त्यालाच म्हणतो आपण कार्बनचे वेगवेगळे कंपाऊंड्स. कारण की कार्बन भरपूर जणांसोबत काय करतो, रिॲक्शन दाखवतो, तो रिॲक्ट होतो खूप जणांसोबत. त्याच्यामुळे त्याच्या भरपूर रिॲक्शन्स आहेत. लक्षात. त्याला म्हटलेलं आहे कार्बन कंपाऊंड्स. जसे की तुम्हाला याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स आहेत, हायड्रोकार्बनचे कंपाऊंड्स आहेत तुम्हाला, म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत ते तुम्हाला मी सांगितलं. जसं की त्यामध्ये कार्बन हा मुख्य घटक आहे किंवा मेन एलिमेंट्स असतो, मेन एलिमेंट आहे. तर त्याच्या भरपूर रिॲक्शन्स आहेत. लक्षात. त्याचा तुम्हाला स्टडी आहे. याच्यामध्ये तुम्हाला कार्बन कंपाऊंड जर तुम्ही पाहिले की सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. लक्षात. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सिंगल बॉन्ड. कशामध्ये, कार्बन कार्बन. लक्षात. त्यामध्ये सिंगल बॉन्ड. आणि जर अनसॅच्युरेटेड जर तुम्ही पाहिले तर कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असे त्यामध्ये येतात, की ज्यांचे बेसिक जे पॅरेंट्स अल्केन ज्याला आपण म्हणतो. ओके. ते पॅरेंट अल्केन आहेत, मिथेन आहे, लक्षात, प्रोपेन आहे, असे भरपूर आहेत. लक्षात. ते तुम्हाला अभ्यासाचे आहेत. आपण पाहूच ते त्यामध्ये सगळे नावं तुम्हाला मी 9व्या वर्गात लिहून दिले होते. लक्षात. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आहेत ना, याचे पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, भरपूर आहेत असे, पाहू आपण ते.
त्यांची रिॲक्शन्स लक्षात. कार्बन कंपाऊंड केमिस्ट्रीचा पार्ट आहे, खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे लक्षात. चांगल्या प्रकारे आपण घेऊ त्याला डिटेलमध्ये. त्यानंतर आहे बेटा स्पेस मिशन. स्पेस मिशन म्हणजे काय, तर स्पेस मिशन हा आहे फिजिक्सचा पार्ट. व्हॉट एव्हर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स वी सेंड टू द स्पेस टू ऑब्झर्व द व्हेरियस काइंड्स ऑफ टास्क. वेगवेगळ्या प्रकारचे फेनॉमेना असतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचे असतात लक्षात. त्याच्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे मिशन्स काय करतो, डिसाईड करतो. मिशन्स आपण अरेंज करतो आणि त्या मिशन्समध्ये आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट करायची असते आणि त्या गोष्टीला आपल्याला जर समजा वातावरणातील किंवा आपल्याला पूर्ण निसर्गातील एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल, ओके, जसं की आपण आता वेदर फोरकास्टिंग करतो, तर वेदर फोरकास्टिंगसाठी त्याचं स्पेशल एक सॅटेलाइट असते बेटा. तर हे सॅटेलाइट आपल्याला काय करते, पूर्ण इन्फॉर्मेशन्स आपल्याला देते, त्याचा व्ह्यू, अर्थचा व्ह्यू आपल्याला मिळतो त्यावरनं. तर त्यामध्ये सर्व जो अभ्यास आहे तो आहे स्पेस मिशनमध्ये. तर स्पेस मिशन म्हणजे सॅटेलाइट आपल्याला जे वर सोडावं लागते, तर त्यासाठी त्याचं प्रपोल्शन करावं लागते कशामध्ये, रॉकेटमध्ये लक्षात. आणि त्या रॉकेटमध्ये एक काय असते ठेवलेलं, त्याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतो. आर्टिफिशियल सॅटेलाइट ते काही अंतरावर गेल्यानंतर त्याचे डायरेक्शन्स, व्हेलॉसिटीचे डायरेक्शन्स, त्याची स्पीड वगैरे सर्व गोष्टी काय केल्या जातात, हे चेंज करून त्याला आपण आपल्या फिक्स एका ऑर्बिटमध्ये काय करतो, आपण सेट करतो पृथ्वीच्या भोवती. आणि मग तो त्याचं काम करतो आणि आपलंही काम होते त्याच्यानुसार. ओके, तर अशा प्रकारे स्पेस मिशन तुम्हाला हा शेवटचा चॅप्टर आहे 10व्या नंबरचा. आता विषय असा आहे की जसं समजा तुम्ही आता यावर्षीचा जर तुम्ही आता विचार केला, तर याच्यातला भरपूर पार्ट काय झालेला आहे, प्रत्येक चॅप्टरचा हा डिलीट झालेला आहे 25%. ओके, तर तो भाग आपण कमी करून आपले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एखादे टॉपिक आहेत तुम्हाला, जसं की ग्रॅव्हिटेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीलाच तुम्हाला ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट आहे ते आपल्याला समजून घ्यायची आहे. केप्लर्सचे लॉ आहेत ग्रॅव्हिटेशनच्याच रिगार्डिंग. त्यामध्ये तुम्हाला सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा तुम्हाला सर्क्युलर मोशनचा एक पार्ट आहे, परंतु तो डिलीट झालेला आहे काही. परंतु आपण जे काही टॉपिक्स आपण घेऊ तर ते डिलीट जरी झालेले असले तरी त्याबद्दल थोडंफार मी तुम्हाला सांगत जाईलच, ठीक आहे. कारण की त्याच्याशिवाय आपल्याला पुढचा टॉपिक आपल्याला अभ्यासता येत नाही. ओके, तुम्हाला कन्सेप्ट भरपूर आहेत ग्रॅव्हिटेशनमध्ये लक्षात. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट आहे. मग आता फिजिक्स जर समजा तुम्ही विचार केला त्याच्यामध्ये किती चॅप्टर आहेत, तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. देर आर 6 चॅप्टर्स ऑफ फिजिक्स इन युअर क्लास 10th. तर पहा, आता चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत बुकमध्ये, तर ते प्रश्न मी तुम्हाला इथे लिहून ठेवलेले आहेत. बघा काय म्हणणं आहे, व्हॉट आर द डिफरंट इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. आता कोणताही ऑब्जेक्ट जर तुम्ही घेतला, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, तुम्ही कोणतीही वस्तू जर समजा कन्सिडर केली, तर त्या वस्तूवर जर एखादा फोर्स ॲक्ट जर झाला तर त्या वस्तूमध्ये काय, त्या वस्तूवर काय इफेक्ट होईल. तर त्या वस्तूवर इफेक्ट हा असा होतो बेटा की त्या वस्तूची स्टेट कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. परंतु इन जनरल जर तुम्ही विचार केला तर जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर काय अप्लाय करतो बेटा, फोर्स अप्लाय करतो. ओके, व्हॉट आर द डिफरंट इफेक्ट्स ऑफ फोर्स, म्हणजे आपण फोर्स जेव्हा अप्लाय करू एखाद्या ऑब्जेक्टवर तर त्या ऑब्जेक्टचा जो काही स्टेट असेल, जे काही त्याची अवस्था असेल त्या ऑब्जेक्टची, ती काय होईल बेटा, चेंज होईल. आलं लक्षात. आता तुम्ही भरपूर याच्यामध्ये उदाहरणं घेऊ शकता. जसं की आता मी एक उदाहरण घेतो. एक टेबल आहे आणि या टेबलावर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आता हा ऑब्जेक्ट आहे याच्यावर. ओके, याच्यावर तुम्ही काय केलेलं आहे, एक फोर्स अप्लाय केला बेटा या डायरेक्शनने. लक्षात, या डायरेक्शनने जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करसाल तर हा ऑब्जेक्ट काय होईल, हा ऑब्जेक्ट आता मूव्ह होईल. मूव्ह होईल म्हणजेच काय, याचं डिस्प्लेसमेंट होईल. पहा, लक्ष द्या काय होऊ राहिलं त्याचं, डिस्प्लेसमेंट. तर हे डिस्प्लेसमेंट कसं होते, तर तुम्ही ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करता त्याच डायरेक्शननी त्याचं डिस्प्लेसमेंट होईल. म्हणजे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कोणती असते, इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. क्लिअर. म्हणजे तुम्ही आता इथं जर विचार केला, हा फोर्स जर या डायरेक्शननी जर या ऑब्जेक्टवर अप्लाय झाला तर या ऑब्जेक्टची स्टेट चेंज झाली. हा रेस्टमध्ये होता तर तो कशामध्ये येईल, तो मूव्हिंग म्हणजेच मोशनमध्ये येईल. लक्षात. म्हणजे व्हेन वी अप्लाय द फोर्स, पहा आता, व्हेन वी अप्लाय फोर्स ऑन ऑब्जेक्ट, आपण ऑब्जेक्टवर जर एखादा फोर्स अप्लाय केला तर त्यामध्ये कोणते कोणते चेंजेस होतात. तर त्याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी अशी आहे की तो कशामध्ये येऊ शकतो, मोशनमध्ये येऊ शकतो. लक्षात. मोशनमध्ये येईल तो जर रेस्टमध्ये असेल तर. लक्षात. सपोज आता दुसरी केस पहा, हा रेस्टमध्ये होता तर हा मोशनमध्ये आला ऑब्जेक्ट. आता दुसरी केस जर तुम्ही कन्सिडर केली, सपोज सन आहे आणि सनच्या सभोवताली आपल्याला माहीत आहे की अर्थ ही रिव्हॉल्व होत आहे किंवा फिरत आहे. ओके, आता ही अर्थ जेव्हा फिरता फिरता एखादा ॲस्ट्रॉइड जर पृथ्वीकडे आला असा, क्लिअर, तर
या ॲस्ट्रॉइडच्या कोलिजनमुळे काय होईल, या अर्थची जे डायरेक्शन आहे फिरण्याची, आता हे अर्थ जर मोशनमध्ये आहेच, ही आता मोशनमध्ये नाही येणार, ही मोशनमध्ये आहे, परंतु हिची मोशन जी आहे ती मोशनची डायरेक्शन हा फोर्स आता काय करून टाकेल, पहा आता ॲस्ट्रॉइड येऊन राहिला इकडनं, ओके, मोठ्या प्रकारचा समजा असा, तर हा ॲस्ट्रॉइड जेव्हा या पृथ्वीवर येऊन धडकेल, व्हेन दॅट ॲस्ट्रॉइड्स विल कोलाइड विथ द अर्थ, आता ही अर्थ काय आहे की हे युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, युनिफॉर्म म्हणजे काय, एकसारखी मोशन ही परफॉर्म करत आहे, तर याची युनिफॉर्म मोशन काय होईल बेटा, या फोर्समुळे ती चेंज होईल. लक्षात, सपोज आता अर्थ जर अशी फिरत आहे तर ही सरळ एकदम काय होऊन जाईल, या डायरेक्शननं ती जी मोशन आता ती कंटिन्यू करेल, म्हणजे पृथ्वीच्या भोवती ती, सूर्याच्या भोवती ती न फिरता ती डायरेक्ट काय होऊन जाईल, तिची ऑर्बिट, तिचा ऑर्बिटमधून ते बाहेर पडेल, ती डिस्टर्ब होऊन जाईल. लक्षात, म्हणजेच तिची मोशनची डायरेक्शनसुद्धा काय झाली, चेंज झाली. लक्षात, म्हणजेच आपण काय म्हणतो त्याची मोशनची डायरेक्शन, ओके, डायरेक्शन ऑफ मोशन काय होईल, चेंज होईल. क्लिअर. त्यानंतर तुम्ही जर विचार केला आणखी एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही अशाच प्रकारचा फोर्स अप्लाय केला, ओके, की एकसारखी मोशन आहे, समजा सपोज आता एक व्हेकल आहे, व्हेकल ही 40 km/h स्पीडनं धावत आहे रोडवरती, आणि त्याच्या मागून एक 70च्या स्पीडनं दुसरी व्हेकल आली, तर त्या 70च्या स्पीडनं येणाऱ्या व्हेकलनी 40 km/h म्हणजे 40च्या स्पीडनं धावणाऱ्या गाडीवर मागून काय केलं, कोलिजन केलं किंवा मागून धडक दिली, तर आता ती जी व्हेकल आहे 40 km/h वाली, ती युनिफॉर्म मोशनमध्ये होती, तर त्या ऑब्जेक्टला या 70 km/hच्या स्पीडनं जे गाडी जात आहे तिने जर कोलिजन केलं, तिने जर समजा त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, तर परत डायरेक्शन ऑफ मोशन काय झाली, तिची चेंज झाली, किंवा त्याला आपण म्हणू तिची मोशन आणखी काय होईल, तिची स्पीड काय होईल, आणखी वाढेल. लक्षात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आपल्याला त्या फोर्समुळे दिसून येतात एखाद्या ऑब्जेक्टवर जर तुम्ही अप्लाय केला तर. परंतु हा फोर्स आपण कसा अप्लाय करतो त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. जर हा फोर्स अनबॅलेन्स असेल तरच इफेक्ट दिसेल आपल्याला. अनबॅलेन्स म्हणजे काय, सपोज आता हा ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी, या ऑब्जेक्टवर तुम्ही इकडनं फोर्स अप्लाय केला आणि इकडनं फोर्स अप्लाय केला, तर हा बॅलेन्स फोर्स झाला. जेवढा फोर्स तुम्ही इकडनं अप्लाय करू राहिले तेवढाच फोर्स इकडून अप्लाय करू राहिले, बॅलेन्स फोर्स. ऑब्जेक्ट जिथला आहे तिथंच राहील, नो इफेक्ट ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स कसा तुम्ही अप्लाय करू राहिले त्याच्यावर सुद्धा डिपेंड करते की त्याचा इफेक्ट कसा होईल. लक्षात, त्याची डायरेक्शन कशी आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. आता टेबलावर वस्तू ठेवलेली आहे, त्याला तुम्ही वरून दाबून राहिले तर काही इफेक्ट नाही होणार त्याच्यावर. लक्षात, ती जर समजा स्पंजची बॉडी असेल, स्पंज, तर ती दबेल फक्त. फोर्स काढून घेतला की ते परत वर येईल. कारण की फोर्सच वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे डायरेक्शन असू शकतात. तर तुम्ही कशा प्रकारचा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय करता त्याच्यानुसार त्याचा काय दिसेल, इफेक्ट दिसेल. आता दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला मी याच्यामध्ये. एखादा ऑब्जेक्ट आहे, आता आपण अर्थ घेऊ, याला अर्थ, दिस इज अर्थ. तर आता अर्थवर तुम्ही जर विचार केला की एखादा ऑब्जेक्ट आहे तो खाली पडतो, तर या ऑब्जेक्टवर सुद्धा काय एक प्रकारचा फोर्स आहे, परंतु तो फोर्स काही वरून कोणी अप्लाय करत नाही आहे, तो फोर्स अर्थ अप्लाय करत आहे त्या ऑब्जेक्टवर. क्लिअर. तर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे इफेक्ट्स आपल्याला हे पाहता येतील. त्यानंतर पाहायचं दिलेलं आहे, व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर. कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत. तर तुम्ही जर इथे लिहू शकता, फोर्सेस तर भरपूर आहेत. लक्षात, त्याच्यामध्ये आता तुम्ही जर जास्त ब्रॉड सेन्सने जर विचार केला तर काही नॅचरल फोर्सेस आहेत, काही आर्टिफिशियल काही रिअल फोर्सेस आहेत आणि काही अनरिअल आहे. त्याला आपण सुडो फोर्स म्हणतो. ते तुम्हाला पुढे आहे, 10व्या वर्गात नाही अभ्यासाला. ओके, जे रिअल फोर्सेस असतात बेटा, जसं आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पहा आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे ना. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता न्यूक्लिअर फोर्स. लक्षात, असे भरपूर फोर्सेस आपण घेऊ शकतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये मी पाहता 2 प्रकारचे फोर्सेस घेतले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय, इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक 2 प्रकारचे आहे. न्यूक्लिअर फोर्स आहे. न्यूक्लिअर फोर्स म्हणजे कोणता, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर असतो. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स, हे झाले रिअल फोर्सेस. आणि यांच्यापैकीच आपल्याला अभ्यासाला आहे 10व्या वर्गाला पहिल्या चॅप्टरमध्ये. तो कोणता आहे, ग्रॅव्हिटेशन. म्हणजे हा ग्रॅव्हिटेशन काय प्रकारचा फोर्स आहे. मग आता हे जे फोर्सेस तुम्ही पाहिले, एवढे फोर्सेस समजा आपल्याला माहीत आहेत असं आपण कन्सिडर करू. मॅग्नेटिक यालाच तुम्ही बायफ्रॅकेट करू शकता बरं आणखी. मॅग्नेटिक फोर्स, ओके, इलेक्ट्रिक फोर्स. लक्षात, इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. लक्षात. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला माहीतच आहे, फॅमिलियरचा तुम्ही त्याबद्दल. त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स. लक्षात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 एकमेकांना असे धरून ठेवतात.
जसं तुम्ही ॲटमचा स्टडी जर केला तर ॲटमच्या सेंटरला काय असते, सेंटरला प्रोटॉन असतात आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतात. सेंटरला आणखी त्याच्यासोबत न्यूट्रॉन पण असतात, परंतु न्यूट्रॉन हे कोणत्याही प्रकारचं अट्रॅक्शन दाखवत नाहीत, ते फक्त त्यांचं वजन वाढवतात ॲटमचं, बाकी काहीच नाही. त्या लक्षात. त्यामध्ये आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जसे बाउंड झालेले असतात एकमेकांशी, त्यानुसार आपण न्यूक्लिअर फोर्सेस स्टडी करतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आपण पाहतो. त्याच्यातला सर्वात जास्त फॅमिलियर आपल्याला सोबत रोजचा जो आहे, त्या लक्षात, तर तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणखी तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्ससुद्धा लिहू शकता इथं. त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पण आहे, म्हणजे स्टॅटिक्स, इलेक्ट्रिसिटीमुळे असणारा फोर्स. त्याला अशा कागदाचे तुकडे पेनाला उचलले जातात. समजा तुम्ही कागदाचे तुकडे केले बारीक बारीक, ते जर समजा तुम्ही पेन घासला डोक्यावर आणि त्याला जर उचलण्याचे प्रयत्न केले, त्याला चिटकून येतात ते, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हा सुद्धा तुम्हाला माहीत आहे. लक्षात. तर आता हे जे आहेत काही फॅमिलियर तुम्हाला असणारे, जे माहीत असणारे फोर्सेस आहेत, त्याच्यापैकी व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहीत आहे? खूप काही माहीत आहे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, आपल्या कामाचा सुद्धा आहे आणि आपल्याला रोज त्रास देणारा सुद्धा आहे. कामाचा कसं आहे की आपण रोज चालतो जमिनीवरती, प्रत्येक वस्तू त्याच्या जागेवर राहते. आलं लक्षात. ॲटमॉस्फिअर आहे आपल्याकडे, आपल्या सभोवताली जे ॲटमॉस्फिअर आहे ग्रॅव्हिटीमुळे आहे, त्याच्यामुळे आपण ऑक्सिजन वगैरे आपल्याला अवेलेबल आहे झालेला, तो आपण ऑक्सिजन घेऊ शकतो, म्हणूनच आपली उत्पत्ती झालेली आहे. लक्षात. म्हणजे ग्रॅव्हिटी जर नसती तर कोणत्याही प्रकारच्या आपल्याला जे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या सभोवताली त्या आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या. लक्षात. म्हणजेच ग्रॅव्हिटी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, की कोणतीही वस्तू पृथ्वीकडे काय होते, ओढल्या जाते, ती पृथ्वीवरच पडते. आपल्या हातातून सुटली तर पृथ्वीवर पडेल. लक्षात. म्हणजे काही ठिकाणी तो त्रासही देतो आपल्याला. हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा तुम्हाला फॅमिलियर आहे, तुम्हाला माहीत आहे. लक्षात. तर याचे वेगवेगळे कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एवढंच बघू. फक्त 3 प्रश्न तुम्हाला मी सांगितले. याच्यातला काही टॉपिक जो कट झालेला आहे, तो कट झालेला टॉपिकही तुम्हाला उद्या सांगेल आणि पुढे कंटिन्यू करू आपण. ठीक आहे. काय